नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज प्रशासकीय विचारवंतामध्ये कौटिल्य यांचा या ठिकाणी आज विचार करणार आहोत. सर्वात अगोदर पहिल्या लेक्चरमध्ये आपण एकूण ढोबळमानाने जेवढं होईल तेवढं त्यांच्या विचाराचा एक जलदगती आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा कौटिल्याच्या बाबतीत अभ्यासाला येणारा घटक म्हणजे कौटिल्यांचा राज्याचा सप्तांग सिद्धांत हा होय. कौटिल्याच्या मतानुसार राज्यकारभाराचा प्रशासन हा सर्वात महत्त्वाचा आधारभूत घटक असतो. म्हणून त्यांच्या राजकीय विचारांचा मुख्य आधार हा देखील प्रशासन प्रणालीच असतो असे कौटिल्य मानतात. आज लोकप्रशासनात आपण ज्या बाबीची या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याचा उहापोह हा कौटिल्याने केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. राज्यकारभार हे चालविण्यासाठी राज्याचे कौटिल्याने 7 घटक या ठिकाणी सांगितले आहेत. या 7 घटकांना कौटिल्याने शरीराची उपमा, शरीराच्या अवयवाची उपमा ही या ठिकाणी दिलेली आहे. शुक्रनीतीमध्ये आपण बघतो की राज्याला हे एखाद्या शरीराप्रमाणे या ठिकाणी गणलेले आपल्याला दिसून येते. कौटिल्याने त्या 7 घटकांना या आधारावर शरीरातील विविध अवयवांची उपमा दिली, ज्यामध्ये राजा म्हणजे शीर म्हणजेच डोके, तर प्रधान हा शरीराच्या डोळ्याप्रमाणे असतो, तर सुद्रत हा त्या शरीराच्या कानाप्रमाणे कार्य करतो, कोश हे मुखाप्रमाणे कार्य करते, शक्ती हे मनाप्रमाणे कार्य करते, दुर्ग हे राज्याचे जे महत्त्वाचा घटक म्हणजे दुर्ग, ह्या दुर्ग हे शरीराच्या अवयवाप्रमाणे, तर राष्ट्र हे शरीरातील पायाच्या अवयवाप्रमाणे कार्य करीत असलेले कौटिल्य या ठिकाणी प्रतिपादित करतो. आणि याबाबत असलेलं वर्णन आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते. याच स्वरूपात कौटिल्याने राज्याच्या 7 घटकांना शरीराच्या अवयवाप्रमाणे मानले आहे. ते घटक हे पुढील प्रमाणे आहेत. राज्याचा स्वामी म्हणजे राजा, अमात्य मंत्री, जनपद व्यक्ती किंवा भूमी, दुर्ग हे किल्ले, कोश खजिना, दंड दंडनीती, मित्र राज्यांची संकल्पना. अशा पद्धतीनं हा सप्तांग सिद्धांत त्या ठिकाणी मांडला. या बरोबरच कौटिल्याच्या मते कोणत्याही देशाची शासन यंत्रणा अभ्यासनापूर्वी त्या ठिकाणी असलेली जी काही प्रचलित शासन व्यवस्था आहे ती अभ्यासणे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरते.
त्या शासन व्यवस्थेची साधारणतः उत्पत्ती, प्रकार, स्वरूप अशा काही बाबी हे माहिती असणे आवश्यक असते. कौटिल्याच्या काळामध्ये राजेशाही हा राज्य प्रकार त्या ठिकाणी अस्तित्वात होता. राज्याची उत्पत्ती ही सामाजिक कराराच्या सिद्धांतानुसार झालेली आपल्याला दिसून येते. कौटिल्य म्हणतात, राज्यसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वी समाजामध्ये मत्स्यन्यायाचे प्रचलन होते. जसे यानुसार मोठा मासा हा छोट्या माशाला खाऊन टाकू शकतो. म्हणजे सबल जे आहेत हे दुर्बलावर वर्चस्व गाजवीत असतात. आज आपण हॉब्सचे विचार अभ्यासतो. राज्याच्या उत्पत्तीसंबंधी सामाजिक कराराचा सिद्धांत, त्या विचारानुसार राज्याची निर्मिती झाल्याचे या ठिकाणी कौटिल्यानेही मान्य केल्याचे आपल्याला दिसून येते. राजा ही संस्था आर्याच्या संयुक्त कुटुंब पद्धतीचीच देणगी आहे. इतिहासात या दोन्ही बाबीचे स्वरूप आपणास पाहावयास मिळते. एक निर्वाचित तर दुसरा वंश परंपरागत राजा. मौर्य काळापर्यंत राजाचे पद वंश परंपरागत पद्धतीने अस्तित्वात होते. त्यावेळी शासन व्यवस्था ही केंद्रीभूत असलेली आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे राजा लोकप्रशासनात आपण ज्याला कार्यपालिका असे म्हणतो, हाच संपूर्ण प्रशासन व्यवस्थेचा कर्ता असलेला या ठिकाणी मानण्यात आलेला आहे. कौटिल्याने राजाच्या प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणावर भर दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. देशाची संस्कृती, सभ्यता याचे शिक्षण त्याला मिळाले पाहिजे असे कौटिल्याचे प्रखर मत होते. गुरुकडून दीक्षित झालेला राजा हा वेद, अर्थशास्त्र, दंडनीती, लष्करी विद्या इत्यादीमध्ये पारंगत बनविल्या जात होता. नियोजनपूर्वक तो या सर्व कौशल्यामध्ये पारंगत करण्यात येत होता. कारण शासन व्यवस्था उत्तम रीतीने यशस्वी चालविण्यासाठी या ठिकाणी राजामध्ये ह्या कौशल्याचा अंतर्भाव असणे हे अनिवार्य अशा स्वरूपाचे या ठिकाणी मानण्यात आले होते. राज्यकारभार पाहण्यासाठी अशा पद्धतीने विविध कौशल्याचे प्रशिक्षण देऊन राजाला पूर्णतः सक्षम बनवण्यावर भर देण्यात त्या ठिकाणी येत होता. कौटिल्याने राजाच्या गुणांची चर्चा करून त्याला लोकप्रियता प्राप्त करता येण्याचे उपाय सांगितले आहेत. राजाचे दैनंदिन कार्यक्रम कौटिल्याने विशेष करून हे त्या ठिकाणी आपल्या विचारामध्ये नमूद केल्याचं आपल्याला दिसून येते. या काळातही राजा हा मुख्य कार्यपाल या स्वरूपात होता. तो समस्त प्रशासनाचा
उद्गम अधिकारी असल्याचे त्यावेळी मानण्यात येत होते. कौटिल्य ह्या विचारवंतांचे विचार आपण आता बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.